भोंदूगिरी, फसवणूक, जमीन बळकावणे आणि महिला अत्याचार अशा एकामागोमाग एक गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात भोवती आता गुन्ह्यांचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसतोय. सध्या नाशिक SITच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातला आज नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलं आणि याच वेळी त्याचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलिसांनी हालचाली वेगात सुरू केल्या. शिर्डी पोलीस ठाण्याचे PSI निवांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली 4 जणांचं पथक नाशिककडे रवाना झालं, तर दुसरीकडे न्यायालयात ताब्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहारही करण्यात आला. दरम्यान अशोक खरातला 9व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र या प्रकरणाची व्याप्ती इथंच थांबत नाही. शिर्डीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार सावकारकीच्या माध्यमातून तब्बल 4 एकर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप अशोक खरात आणि त्याच्या पत्नी कल्पना खरात यांच्यावर आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपासासाठी त्याचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती. यासोबतच राहता येथील समता पतसंस्थेतील 100 बोगस खात्यांच्या प्रकरणातही अशोक खरातचं नाव समोर आलंय. बोगस बँक खाती, सावकारकीचे जाळं आणि शेतकऱ्यांची जमीन लाटल्याचे आरोप यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय. महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये SIT कडून सखोल तपास सुरू असून सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतरही पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस त्याचा ताबा घेण्याच्या तयारीत होते. नाही आज आरोपी अशोक खरात याला SITने 9व्या गुन्ह्यामध्ये माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलेलं होतं. आज त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मिळावी म्हणून जे SITने माननीय कोर्टाला विनंती केली असता आरोपीला 16 मेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावलेली आहे. आजपर्यंत हे जे SITचे गुन्हे आहे त्या गुन्ह्यांमध्ये आमचे जे सरकारी अभियोक्ता आहे शैलेंद्र बागडे त्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी करून त्यांनी आणि मी SITच्या वतीने माननीय कोर्टामध्ये प्रत्येक वेळेला हजर राहून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी घेतलेली आहे. आणि हे जे आरोपीने केलेले गुन्हे आहेत ते अत्यंत गंभीर महिला अत्याचाराचे आणि संवेदनशील गुन्हे असून समाजात आणि जनमानसामध्ये या गुन्ह्यांची चीड निर्माण झालेली आहे असे हे गुन्हे आहेत. तर आज या आरोपीला पहिला जो 9वा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडी केल्यानंतर आरोपीला शिर्डी पोलीस स्टेशनचा जो फसवणुकीचा गुन्हा आहे CR नंबर 213/26 त्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि आज त्यांनी शिर्डीवाले त्याचा ताबा घेणार आहे. थँक्यू. दरम्यान या प्रकरणातील सह आरोपी आणि अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही सध्या फरार असून तिला अटक करण्यासाठीही शिर्डी पोलीस सक्रिय झालेत. एकीकडे बलात्काराचा गुन्हा, दुसरीकडे जमीन बळकावण्याचे आरोप आणि त्यातच बोगस खात्यांचं जाळं. अशोक खरात विरोधातील आरोपांची साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता सर्वांचं लक्ष लागलं होतं ते एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. शिर्डी पोलीस अशोक खरातचा ताबा मिळवणार का? आणि त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांनी मिळवलाय. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर अशोक खरातला शिर्डी पोलीस आपल्या ताब्यात घेत त्याला घेऊन शिर्डीकडे रवाना झाले. दरम्यान फसवणुकीच्या 9व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून सावकारी आणि फसवणुकीच्या प्रकरणांचा पुढील तपास आता शिर्डी पोलीस करणार आहेत. एकामागून एक उघड होणारे गुन्हे आणि त्यात वाढत जाणारी आरोपींची यादी. अशोक खरात प्रकरण आता केवळ एका गुन्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर हे संपूर्ण जाळं हे किती मोठं आहे आणि अजून किती धक्कादायक गोष्टी समोर येणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.